आपला प्लॅन झाला की नाही सक्सेस? काय प्लॅन आहे बाबा मा बुढीचा बुड्याचा? प्लॅन काऊन नाही सक्सेस होणार? शिवलालचा प्लॅन आहे तू खर्च केला नाही तेवढा, झाला सत्यानाश त्या दगड्याचा. मुळलो दगड त्या पुरीचा भाग द्यायला तयार नाही पोरगी. काही खरं नाही आता त्याचं. बसायला जायला आता चोयत बस नाही आता त्याला. टेन्शन न घेऊ तो. चला घेतला बदला आपण. स्वस्त पाहिजे मले मग. जास्त वय वय करे तो दगड्या, जास्त कूदत जा. आता घेणार आहे म्हणा. लग्न करते तर लग्न घेण. आता कोणासोबत लग्न लावत तर? अरे पाहिजे हे दगडू दादाचं लग्न आईनं मा बाबानंच मोडलं रे बाबा. पाय रे कशात रे. लयच लग बदमाशात माय बाप लयच बदमाशात. कसं बदला तर घेणंच होता ना. वावरात कसं मारलं जाईन हरामखोराईनं. हा दगड्या याला घेणं ना देणं होतं. याने झोडून घेतलं मले मारलं सायानं. मग त्याचा बदला तर पुरा काढणंच होता ना. म्हणून मग कसा त्याचा पुरा सत्यानाशच केला होता. पायरी सायाचा कोंदिले बी आहे याच्यामध्ये. दोघांची मिली भगत आहे की. थांबा तुम्ही थांबा. बरोबर केलं तुम्ही. नाही जास्त वय वय करत ते नाम्याचं नामचं चालू होतं. हे मनात लागे दुसरेच चमचे तोंड घालत. घे ना म्हणा मग आता तोंड घालायचा काय परिणाम झाला तर आता समजीन ते. आता डोळे उघडतील त्याचे. फक्त हे कसं आता एक दोनची जिरली, अजून दुसरी आत की नाही त्याची जिरवायची बाकी आहे. आता एक एक धरा लागेल आपल्याला आणि त्याची जिरवा लागेल आता. नाही 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 आता काहीच नाही. आता शांतता बिलकुल. आता एकाचा सत्यानाश केला आपण, दगड्याचं लगन मोडलं, बेवडा साबित केला त्याले. आता धीरे धीरे आता 15-20 दिवसांना दुसऱ्या हे टाकू. दुसऱ्याचा बजेट बसू. आता जर कसं गरम गरम मध्ये सारेच्या नांदी जर लागत गेलो की भांडं फुटीन आपलं. हो ताजं ताजं खायला पुरत नाही. थोडंसं बासं पळू द्यायला लागते आता. हे बासं झालं की मग पोपुले काय आता. ताज्या ताज्यात गरम गरम मध्ये कसं आपल्यालाच रट्टे खा लागतील याच्यात. थांबा ना तुम्ही थांबा ना. आताच रट्टे खाता तुम्ही, ताजेच रट्टे खाता. आता जा तुम्ही नामदेव भाऊच्या घरी. नामदेव भाऊ सांगतो की असा असा खेळ केला म्हणून मा बुड्यानं माईनं बाबानं. आणि हा एक कोंदिले आहे मधामध्ये. हा कोंदिले जास्त आहे. दगडू भाऊले बी सांगतो. मला पहिले आता जगण्याला भेटायला लागेल. जगण्याला घेऊन जायला लागेल सोबत. बुडेवा एक गोष्ट बरं. आता तुम्ही कसं आमच्या घरोदारी येत नका जात जाऊ. तुम्हाला कोणा पाहिलं की नाही म्हणते ना कंदील बुडा याच्या घरोदारीच कोण फिरून राहिला शौकीन ना. तर तुम्ही काय करत जा बुडेवा माहिती आहे का? गावातल्या गप्पा ऐकत जा. जरासं कोणी असं गप्पा करत बसले की त्याची जाऊन बसत जा. मग कसं माहित पडते कोण काय बोलते कोण नाही. आणि तुम्ही कसं गेले बी तर तुमच्या कोणाला शक नाही येत. हो बरोबर. तुमच्यावर कोणी शक करत नाही ना. आणि मी साला सारा खांडू खराब या. मी जर कोणाशी चांगलंही बोललो तर लोक म्हणतात हा काहीतरी वांगलंच करायला आला. मावर कसं शक घेतात लोक. तुमच्यावर कोणी डाऊट घेतच नाही. तुम्ही जाऊन बसले गप्पा गोष्टी मारायच्या इकडल्या तिकडे लावला काय करायचं चाललंय आपलं घरी. मग आपण संध्याकाळी प्लॅन करत जाऊ. करा ना तुम्ही प्लॅन करा ना. तुमच्या जर ढोंग नाही साल्टच नाही ओढवले तर मग म्हणता तुम्ही चालले गड्या चाल बस नाही चाल. सांग नामदेव भाऊले चाल. अरे सुधरतील पण मा बाप पण माय नाही सुधरत रे भाऊ. नाही सुधरत. आणि हा कंदीला एक सोबती सापडला त्याला. थांबा तुम्ही थांबा. बजेटच बसवायला लावतो ना तुमचा. थांबा. कालची पार्टी मस्त आलती ना रंगामध्ये. जमली ना पार्टी? पार्टीला काय पाहा लागते रे गड्या. एक नंबर पार्टी जमली. पेनं बी झालं खाणं बी झालं मस्त सट्टबट बिलकुल. भाजी पण लय टाप बनवली गड्या. भाजी तर गड्या मी फुरकी मारतच पेली ना. 3 प्लेट भाजी पेली. अशी भाजीच नाही झाली ना कधी. खूप मस्त भाजी केली बा. दगडू हात मध्ये एक नंबर आहे. दगडू भाजी करायला पाहिलं पाहिलं. दगडू कसा चालला खाणं खालची जास्त झाली वाटते आली. आणि मग त्याला आवाज द्या ना. दगडू दगडू रे. जरा माझा सत्यानाश केल्यावर काय म्हणतात आता. आता काय म्हणतात हे. अरे इकडे येणार रे बा. काय खाणं चालला तिकू. अरे गडे काय डबल मा सत्यानाश करता का तुम्ही. डबल करता का सत्यानाश. अरे बापा येता बरोबर गरम होऊन राहिला तू. कोणता आम्ही सत्यानाश केला बापा तू. या गरम होऊन आहे तर काय तर हराम खरं हो. मा सारा सत्यानाश केला तुम्ही ना. माझी जिंदगी बरबाद केली तुम्ही ना. तुमच्या हरगे दोस्त नसले तर पुरलेले हो. दुश्मन पुरला पण तुम्ही नाही पुरले. एवढे जय कुटेल खाणीचे आहे तुम्ही. जय कुटेला जय कुटेल. हो गड्या काय झालं काय बरं. असं कोण बोलून राहिला तू. असं कोण बोलून राहिला बघ. बरं सत्यानाश केला अरे विचारून राहिले. असं कोण बोलून राहिला. मा सारं हुकलं नाही इकडे. काय झालं रे बाबा. तुम्हाला जसं काही माहितच नाही ना काय झालं काय नाही तर. मा सत्यानाश झाला की राहिला तर कसं आहे.
तुम्हाला फक्त मजा घ्यायची सांगा लोक, काही दुसरं काय. मी तर झालो बरबाद, आता दुसऱ्याला बरबाद करू नका. नेमकं सांगतसही तू काय तर गड्या नुसतं बोलूनच राहिला बघा, सांगूनही नाही राहिला गड्या. त्या पार्टी पायी मला लगन तुटले लगन. तो पोरीचा बाप द्यायला तयार नाही मले, म्हणते माझी पोरगी देत नाही, तू बेवळाच म्हणते बेवळा. या सळेल पार्टी पायी ठिकाणा झाला माझ्या जीवनाचा. हो तुले तरी म्हणू पिऊ नको रे, पिऊ नको रे, तू लगन तुटेला, पण तू गोट ना घेत ना भाऊ. अबे मी काले गोट नाही, ह्या येई ना हरामखोराने जबरदस्ती बांधली ना मले या झुमऱ्यानं या भांड्यानं. हा काय तोंड्या य त्याच्या. ये दगडू ये पेन अर्ध्यान काय होते रे, अर्ध्यान काय होते. येई ना हरामखोराने व्हिडिओ काढला माया, दिला वा सासऱ्याला पाठवून, झाला मा काही जण झाला सत्यानाश माया. गड्या काही बोलू नको, आम्ही काही व्हिडिओ नाही पाठवला तुया, काही नको बोलू. ते तू तर सांगूच नको, तू तर पुरा कळीचा नाराज धान्य. मला काय सांगून राहिला तू. तुमची दुखेल कुकड्या शकून कुठे राहील तुम्ही. मा सत्यानाश केला ना तुम्ही, मला माहित आहे ना. तुनच बाबू तुम्ही ना दोघा तिघापैकी व्हिडिओ पाठवला माय काढून दारू पेल म्हणून, दारू पेलचा. काही बोलून राहिला गड्या तू. दगडू असं बोललो बोल्या, मी असा करणारा माणूस नाही ना. आपण दोस्तीत गद्दारी करणार माणसं नाही. नाही रे बा दगडू, आम्ही काल व्हिडिओ पाठवत मला तर काढता येत नाही, माझा साधाच मोबाईल आहे का. मग आपण काही व्हिडिओ कुठून काढणार बाबा. अबे तुम्ही सांगूच नका ना रे, तुम्ही माझा सत्यानाश केला ना रे. काय सांगसान तुम्ही. काय चालले म्हणते वरतून करून, काय हेले गेलेले सारं माहित आहे बरं. येईल मारी डबा भलतीच आपत आली रे बाई, आता संबंधही तुटला रे बापा. काय व्हिडिओ कोण पाठवला रे काढून. काय सगळं काम करत असतात का. न पाठवला कोण नाही बा. आपण तर काही पाठवला नाही, पण आपण काढला बी नाही. आता जाणून नाव घेऊन राहिला फालतू दगडे, आता घेण ना देणं. कोण भोग केली शिण्याची कांडी, काही केलं शी. मला तर काही झटपा झिंगा त्यातलं काही जमतच नाही, पण मी कुठून काढून पाठवू. नाही पाठव बाबा, पण आता आपल्याला हे शांत करायला लागेल वातावरण आहे अजून पैकी नाही. चला त्या दगडूला समजून सांगू आपण. चला हो चला चला समजून सांगू त्याला, आम्ही नाही पाठवला म्हणून. जमलं रे बाबा जमलं, सुटलं दगड्याचं लगन. झालं मामाना जप्तच झालं. चला ना रे चला ना. तुटले का दारूने बाजाल पुरली बे बा, त्या पोरा सत्यानाश झाले का, लगन तुटलेलं का त्याचं. हितलं का माझी मोठी चूक आहे, मी जबरदस्ती केली त्याला खरा गोर करून टाकला. सांग ना काही नसते होत ना, एवढ्या तेवढ्या गोष्टी होतच राहतात. जाऊ दे, पेत नाही का तर पेतेस ना. आता खरं माहित पडलं काय होते त्याच्यामध्ये. पिदाळ तर पिदाळ. भाण्या काय बोलून राहिलं का तू. दगड्या बाबू तुला तुझ्या जीवनाचा हाताने सत्यानाश केला. काल पार्टी पाहिजे तुला घरी खायला भेटत नाही का. आगे तर तुला खातात घरी, काल गेला पार्टी मध्ये अंगुच्चाप तुला प्यायची सवय तर अर्धा घरी येऊन घरी आणून पेता. पण घे पार्टीत घे दाबून. पार्टीत काय याच पोऱ्याने तुला दारू वाजली नाही, व्हिडिओ काढला तुझ्या दिलाही पाठवून तुझ्या सासऱ्याले. त्यानं पायला बी निचकोलाही झालाही संबंध, त्या तुटला बी. आता काय तर लग्न होणं बोनसाचं. आणि तू गावात संबंध वाईट झाली ती. नामदेव भाऊ तुलेले का पोरासारखा वागू आहे. तुला का जराशी जाण नाही ठेवली त्या माणसाची. त्या माणसाने किती कष्ट केले लग्नासाठी ते. हे पोरगी पाय ह्या चाठावर दे, असं करू दे तसं करू दे, जोडू दे. आणि तुला काय पांग फेडली, बेवडा दे का दारू पेला. कोण्या हरामखोरानं माया व्हिडिओ पाठवला काढून, तो फक्त त्याचं नाव मला माहित पडायला पाहिजे. आता त्याचं नाव माहित पडलं की नाही त्याला हवतोच ना रे, हवतोच. चड्डीच हवत होते. दगडू का तुला एक गोष्ट सांगा. जाय ना बे, जाय ना उठून लवकर. मा घेणं देणं डोकसं न खाऊन मा मस्त पहिलेच तर ठण केलाय. मा सत्यानाश झाला इकडे एक तर आला मोठा अडचण. तुला गोष्ट सांगू काय काय तिकडे सांग. कोण आली त्या बागे बाल तिकडे त्या बापाला सांग गोष्ट, मला सांगू. गरम नको ना, तुला गोष्ट खरंच ना त्या कामात सांगतो. तुला लगन करून बोललं सांगतो ना. काय लहान लहान लेकरी मजा घ्यायला आले वाटतं घेणं देणं. काय माहिती आहे तुम्हाला. जाणं डोकं राहू ना. ऐक ना, आम्ही काय सांगतो ते ऐकतं सही. बडबडच करतो. सांग काय म्हणतं. दादा तुझं लगन तुटलं की नाही, हे कोण केलं माहित आहे का. कोण केलं सांग ना मग पटकनी. कोण केलं तर सांग ना. हा सारा खेळ कोणतील बुडा आणि मा बापानं करेला. मा बापानं पार्टी करायला पैसे बी दिले, दारू आणायला पैसे दिले त्या पोरायले. साय का ते मच्छा बाप आहे की काही चालणार शिवल्या. बरं हागवा लागते त्या बापाले. हो दगडू दादा असे हिमालय कामानं करू ना तू. नामदेव काकाला सांग ना, नामदेव काकाला. हो दगडू भाऊ कसं नामदेव भाऊ सांगा. नामदेव भाऊ सांगितलं की नाही सारं पद्धतशीर होते. तुम्ही तुमचं डोकं चालू नका. आता तुमचं डोकं चालवलं की नाही बैकून नाही काम. बरं सांगितलं तुम्ही. चला आता चला नामदेव भाऊच्या घरी चला.
नामदेव भाऊ घरीच नाहीत ना. आम्ही तर पहिले गेलतो नामदेव भाऊच्या घरी. नामदेव भाऊ सांगायला की असं असं झालं म्हणून. पण नामदेव भाऊ घरी नाही ना, वावरात जायला नामदेव भाऊ. मग नामदेव भाऊ घरी नाही तर वावरात जाऊ आपण. तशी मला कसं नामदेव भाऊला माफी मागणं झालं, मला कसं पाय पकडणं झालं नामदेव भाऊच्या. आमच्याच मध्ये लोक म्हणजे गैरसमज व्हायला ना आता. दगडू भाऊ ते तर होणारच आहे ना. आता तुम्ही किती जोडचे आहे नामदेव भाऊच्या. पण या कोंदील बुड्यानं मा बापानं काडी फिरवली नाही. हे बदमाश आहेत दोघे जण. मा बापाला येई नाही चांगला अद्दल घडा तुम्ही. त्या कोंदील बुड्याला जास्त तो लय अगू काम करते गावामध्ये आता. चला चला तुम्ही अद्दलच घडू येईल. चला त्या नामदेव भाऊ भेटू. चला सरपंच झुंबर येऊन राहिला. झुंबरला विचारा काय झालं काय नाही पार्टीमध्ये. त्याला साहेब सारं माहित आहे, तो होता ना त्या पार्टी. बरोबर दिदा शिव देन त्याने आला की बस खोल फिटिंगच बिलकुल. पान कसा घेतो त्याला आडव्या हाताना. आता इकडे घेऊन राहिला झुंबऱ्या. आता आवाज द्यायचं काम नाही. सरपंच एक विमल द्या बरं. झुंबर एक विमल काय रे बापा, 2 विमल खायला लागलं असतं. पण पार्टी तर काही रंगात आणली होती बा. अरे काही बोलत राहता सरपंच तुम्ही. दारू तर बम होती म्हणतात बाबा. दारूचा पूरच होता एक. मोठ्याने चांगला दाबून आणलेला होता म्हणतात. गोष्ट फुटली रे बाबा. व्हिडिओ पाहायला वाटते. नाही दारू फारू काही नव्हती. आम्ही का दारू पिणार आहे का एवढे थोडी आम्ही. अबे झुंबर खोटा नको बोलू ना. गावातले बंदे लोक माझ्या दुकानात येतात, मला सारं सांगून जातात ना. व्हिडिओ पब्लिश झाला तरी तुमचा दारू पियाचा, तरी तू खोटाच बोलून राहिला बा. साऱ्या गावाला माझा आहे ना, सांग ना. सरपंच आता त्याच्यात काय लपायला थोडी शिकली. लाईट एक पॅक मारला आम्ही ना. जेवण करा पुरतं. आपण का एवढे नाही. अरे झुंबर तू ना मायाजवळून 500 रुपये किती दिवसाची उसने नेलात रे. ते द्यायच्या नावानं बोम आहे आणि पार्ट्या करणं चालू आहे. बम दारू पिणं चालू आहे, मटण हाणणं चालू आहे. हो बापा मी रुपया खर्च नाही केला बापा. फुकट गेले तुमच्या पार्टीमध्ये. त्या भाण्याने दिले सारे पैसे. म्या कुठे पैसे खर्चले बा. माझं कुठे आहे कामच तर नाही गावामध्ये. आता जमलं म्हणजे सारा भाण्याचा खेळ होता. काय मग दारू मारू कोण आणली रे बाबा. दारू कोण आणली. दारू मी भाण्यात आणली ना. का त्याच्या तांबाखू चुना नाही घेतला जाते रे बा. साऱ्या गावाचा उसला आहे तो. एक इडा देता का एक इडा देता करते. आणि तुम्हाला बरी दारू मारू पाजली बा. चून खाऊ ना. ते मला काही माहित नाही बा. पण त्यानं खर्च केला. त्यानं दारू बाजली आम्हाला आणि पार्टी बी गेली मटनची चांगली जमके. त्यानं चांगली त्यानं सारं केलं ते. बरं झालं का तुमचं विचारपूस. मग जाऊ काय मग आता. आणि ते कसं मामा ढेरोळ नका लावा. साऱ्या गाल माझून नका करू. झुंबर बेवडा फालतू माझून नाही. अरे बा आम्ही काल माझून करा. जाय म्हटलं का सिंगलवर दारू नाही पिली साऱ्या गावात झालं भाई. सरपंच हे थोडस काय की नाही काळा बेरच दिसून राहिलं मला. हा चुनखाऊ कंदिले बी आहे. पोरगा त्याच्यापेक्षा चुनखाऊ याचा आणि हा पार्टी करून राहिला. म्हणजे काहीतरी काळा बेर आहे का. हो ना. दोघंही बाप लोक रुपया खिशातून निघत नाही. साऱ्या गावाचे कंजीत हे पार्ट्या देऊन कसे करायले. काहीतरी गेम आहे. दोघंही बापले गायचा शाळा भरून राहिली विठ्ठल नामाची. सरपंच खरंच काहीतरी मोठा रहस्य आहे याच्यामध्ये. आता हे शोधा लागते आता आपल्याला. त्याचा कसं या गोष्टीची खोल फिटिंग करायला लागते पुरी आपल्याला. हो त्याची खोल फिटिंग करावंच लागेल पहिले. पण आता नामदेव भाऊ भेटायला लागेल ना. नामदेव कसा टेन्शन मध्ये आहे ना. कारण की दगडून त्याचं चांगलं होतं. दगडून असा धोका दिला त्याले. त्याच्यामुळे तो नामदेव टेन्शन मध्ये. नामदेव पहिले भेटायला लागेल आपल्याला. त्याला समजून सांगायला लागेल 2 गोष्टी. हो नामदेव सांगाच लागेल. चला बरं चला. चाल मग ती दस नामदेवच्या घरी जाऊ. अरे सरपंच साऱ्या गावाचा खातोय माणूस आहे नामदेव. तुम्हाला तो घरी सापडणार आहे काय. नामदेव आहे वावरात. हाना तशी पाखरं वाखरं काही हरणा डोकरं. हो लेखते माणूस वावरातच अशी. घरी तर काही सापडणार नाही आपल्याला. वावरात जायला पडते. हो करा तुम्ही तुमचं दुकान बंद करा चाला. हो करतो दुकान बंद. चाला मग. शाळेचं म्हणे उसार कोणता रोग आला काय माहित बा. असा सोकूनच राहिला भाऊ ऊस माया. असा कोमजलाच ना पुरा. काही समजून नाही राहिलं गड्या. पण या पोऱ्याने म्हटलं जायला कृषी केंद्रात पाय दाखव. त्या कृषी केंद्रात आलेले काय कसं काय झालं बाबा. ऊसाले फोटो मोठो नाही काढू. पण हे पोरं गोट नाही घेत बापा. गावातच फिरते नाही काय भांडण झाला पोऱ्या. यंदा काही ठेवत नाही मी. आता लगन दिवाळी झाली की झमकतो दादा. कशी बाबा लवंगी फुटकी कशी बी बारकी चिरकी कशी बी आणतो. एखादी पोरगी थांबलो याचं लग्न केल्याशिवाय मेळ येत नाही. येणार नाही मा पोऱ्याचा. बरं चाल गड्या देवला. मुंशीराम आहे उभा तडीचा. मुंशीराम भाऊ आता मुंशीराम भाऊ सांगू ना पोराला जाऊ असं गावरा म्हणून. मुंशीराम भाऊ बोलणार गड्या देवला काय. अरे बा मुंशीराम भाऊ पोराला जरासा गावरान बा. अरे काय त्या पार्ट्यान माट्यान दारू पिऊन राहिले. माझून आणून राहिले. बरोबर आहे काय. अरे तुमच्या नावाची बदनामी राजा. दारू
हा पोरगा दारू फारू नाही पेत रे गळा, काय नको बोलू. पार्टीत जाईन भले तो खाईन पीन, पण दारू नाही पेत तो गोळी. अरे बापा, व्हिडिओ पब्लिक झाला ना, तुम्ही म्हणता की बापा दारू नाही प्याला तुमचा पोरगा. अरे आता काय सांगा तुम्हाला, तुमचा मोबाईल नाही ना, तुम्हाला दाखवला असता. अरे दारू पिऊन लुटात पडेल लूट, हा असा व्हिडिओ निघेला द्यायचा. काही नको सांगू. अरे बापा मुंजीराभाऊ, तुम्हाला काहीच माहित नसते तुमचा पोरगा काय करते. नुसतं पार्ट्या जाऊ देता राजा हो. हा जरा म्हणत नाही तुम्ही पोरेले. बरोबर झालं, देवला तुम्ही सांगितलं मला. तर आता बाजू पोऱ्याची बजेटच आहे ना, त्या पार्ट्यात कुठेच नाही दिसणार तो. 4 चौघात दिसणारच नाही तुला आता. अजून दुसरी गोष्ट, कसं या दारू बंद पार्टी पाई त्या दगडूचं लग्न तुटलं तुम्हाला माहित आहे. साखरपुडा व्हायला जा, कपडा गिपडा व्हायला, त्याचं लग्न तुटलं आणि तुमच्या पोराचं लग्न तुटायचं राहिलं अजून. हा हे लक्षात ठेवा बोल. पोरग घरी तिकडं पार्ट्या पुरट्याचं कसं लंब लागेल दुकान तुमचं. बरं झालं रे बाबा, देवला दोन सांगितलं म्हणलं का उजेडात आणलं बा. नाही आता पोरं पुरा ताईटच सोबतच ठेवतो मी, द्यायला कुठे पाठवतच नाही. हा कुठे बी बाजारात जायचं सोबत, वावरात यातलं सोबत, घरी सोबत, ज्यायले सोबत, खायला सोबत, हागेले सोबत. हा नाही एकटाने सोडत मग पोऱ्या. बदनामी झाली तर पहिलेच तर डुबरा कोणती पोरगी. हा ते एवढं लक्ष ठेवा तुम्ही. हे कसं दगडूचा सत्यानाश झाला बरं, हा बेकार व्हायला का. हा गडा म्हणून तर गडा ऐकून सरपंच देईदाच गेला गडा कुदत. याची गप्पा हेच चालू होती, गोष्ट हेच चालू होती, पण म्या काही लक्ष नाही दिलं झालं त्याच्यामध्ये. हा हो ते तशी तो विषय. ते नामदेव भाऊली भेटायला जात असतील ते. हा इकडे नामदेवच्या गावात गेले ते, तोच विषय असेल बापा. पण देवला तू बरं सांगितलं रे बा म्हणले, हे पार्ट्या पुरटेचं माझून हा महापोऱ्या वाया झाला देईन बा पुरा. हो लक्ष ठेवा बा, मा कसं सांगणं काम आहे बा तुम्हाला. हा चला मग येतो मी. हा हो ये सांगा आता. आजकालच्या घोपऱ्यावर जर लक्ष नाही दिलं तर असे दारू नादी लागतात मग, असे संबंध तुटतात मग. सांगा. हा म्हणून तर महापौर वावरात नाही येत. येलो कसं गठ्ठ्या खायला भेटून आला ना गावामध्ये पार्ट्या. हा बायको जोडून नेत 5-25 रुपये झाली पार्टी तिकडे. चिकनला आणायला काय लागते हो, सडेल चिकन ते स्वस्त भेटते ना, 100 रुपये किलो. संड तेच खाऊन राहिले पोरे आता. कुठला शब्द दारू गावरांची. 5 रुपये गेला, 10 रुपये गेला, ते 10 रुपये येत असतील. दुसरं काय लागला सवाय देईल. या पार्ट्या पुरट्या महापोऱ्या पहिले बंद करावं लागते मला. हा काय झाले सारे दंगीच मारतो आता घरी गेला. जवारीले बेजा कावांना लावला रे बापा. या बोल्या बापा पाखराईने लेवा काय ठेवतात की नाही काय माहित बा. यंदा जवारी होती घे म्हणा, काय माहित खायापुरती बी. हान बापा पाखर, नाही तर मग लंबी लचक करून टाकतील जवारी. आता बुरा मा घसा बसून जाईन बा. हा हो करू. त्यापेक्षा फटाकेच फोडायला बुडतात. एक फटाका फेकला अंदर की बंद पाखर चालले जातात. नामदेव भाऊ नाना लेकरी सोबत बनला आले बापा. लावते वाटते सवय अर्ध्याची. यायली 5-8 दारू बेवळे करते 8 पोरायली बी. अरे भुसणे जगणे, हा तुम्ही खाली या बेवड्याबरोबर फिरून राहिले रे काही. हा तुमचं वय आहे का हे? लाईन ना बाबू तुम्हाला दारूची सवय. हा बेवडा आहे ना हा चालले भामट्यासारख्याच्या सोबत फिरत. राजा नामदेव हा एकदा चूक झाली राजा, जबरदस्ती पाजले पोरायनं म्हणून. कारण कसा आता तो प्लॅन होता तुम्हाला काय माहित आहे. मला गुताचा प्लॅन होता, माझा संबंध लगन मोड्याचा प्लॅन होता. विचारा पोरायले बसण्याले जगण्याले. तू काही सांगू नको मला बेवड्या कोणता प्लॅन होता आणि कोणतं काय होतं. तर तू न बाहेर मानाक नकटा केलं. 4 चौघात तोंड टाकायला जागा नाही राहिली. बेवड्याले का काय कोणाला विचारून कोणाला काय रे. ह्या जगण्यान भुसण्यास काय सांगणार रे. तुमचे दुकानात चॉकलेट मेकलेट घेऊन आले ते सांगायला मले. तुम्हाला एवढी शिकून राहिला काय. आमचे भाऊ तुमच्या पाया लागतो राजा, जोडतो मी तुम्हाला. फक्त एकदा ऐका तुम्ही, एकदा ऐका हे काय म्हणतात तर दोघे जण. ऐका फक्त. माया काही पाया नको लागू बापा. आणि आपल्या तोंडावर तोंड बी टाकू नको. आपल्यासोबत आपल्याला म्हणूही नको नामदेव भाऊ. मी तुझ्या कोणी नाही, तू माझ्या कोण नाही. चालला जाय लोक डोकसं नको. हा काम मला करू दे बाबा. माझी जवळ सत्यानाश होऊन राहिला, इकडे पाखरं खाऊन राहिले. नामदेव भाऊ तुमच्याशी आहे तरी कोण मले, पण तुम्ही असं बोलून राहिले राजा. माझी गलती काहीच नव्हती ना. भुसणे सांग बरं, सांग कोण खेळ केला हा सांग ना. नामदेव भाऊ हा खेळ सारा आहे की कंदेल बुड्यानं आणि मा बापानं करेला आहे. मी मा कानानं ऐकलं ना. तुम्हाला अजून काहीच माहित नाही शाळा काय आहे तर. विठ्ठलला माझी पुरी भरवला आहे दगडू भाऊची.
मा मोठा बाप बदमाश आहेच ना, बदमाश आहेच मा मोठा बाप. का रे भुसणे, तुला काही जराशी लाजगीच वाटते की नाही? स्वतःच्याच बापाच्या विरोधात जाऊन राहिला का? हा, त्या बाप करते कांड, पण असे नाही करत तो. हा, शिवलाल आहे बदमाश, पण असं काम नाही करणार. हा मुळात बेवडाच आहे ना, ह्याचा व्हिडिओ आहे ना या दगड्याचा. तू काय सांगून राहिला मला? हो आहे बरोबर आहे तुमचं, व्हिडिओ आहे. पण कसं याच्यात मध्ये दगडू भाऊची गलती नाही ना. मा बापानं पैसे पुरवले ना, कंदील बुड्यान पैसे पुरवले पार्टीले, दारूले. आणि झुंबर भाऊ आपला आणि भान्या यायनं कांड रचून आणलं आणि एक तो काल्या. ऐका तुम्ही, मला फसवण्यात आलं ना, फसवण्यात. त्या शिवलालनं पैसे दिले पार्टीले आणि त्या पोरेने मला दारू पाजली आणि त्याचा व्हिडिओ काढला त्यानं. मा सासऱ्याकडे होणारा सासऱ्याकडे पाठवला. मा संबंध मुळ असं असा विषय येतो. काही मला भरोसा वाटत नाही बाबा, पेनार कोण भरोसा करणार आहे. चला मग मित्र, विभाग आपण आता उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आता उद्या बघू आता दारू कोण पाजली, पार्टी कोण दिली, पैसा कोण पुरवला, कोण सत्यानाश केला, तो उद्या बघू आता.